तर मित्रांनो तुम्हाला आज सरप्राईज आहे सगळ्यांना. हे आज आलेली आहे ती, तर म्हटलं चला दाखवूया. ही लाईट लावली आणि इथं एक लाईट होती. ही जी लाईट आहे ना ती इथं होती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल गावावरून आली आणि खरंच गावचे व्हिडिओ खूप जणांना आवडले. गावच्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या व्हिडिओमध्ये पाहण्यासारख्या, त्या सर्वांनी पाहिल्या आणि खूप छान छान कमेंट होत्या आणि हेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. तर त्यासाठी माझी ही एक धावपळ असते. गावी जाण्याचं असं खास कारण नसतं, एक व्हिडिओ बनवायचं उद्देश असतो. शिवाय त्याच निमित्ताने आईची भावाची भेट पण घडते, त्यामुळे जात असते. असं आता बरेच जण म्हणतो ते टायगर नाही तर मज्जा नाही, बरोबर आहे. पण ट्रेननी कसं टायगरला नेऊ है ना, किंवा एस टीने सुद्धा कसं नेऊ. आणि टायगर असं नाही की मांडीवर बसून घेऊन जाऊ शकते, लोक घाबरतात ना. त्यामुळे मी टायगरला सहसा नाही नेत. माझी स्वतःची प्रायव्हेट गाडी असते तेव्हा मी घेऊन जाते त्याला असं. तर त्यामुळं हे होतं, टायगरला टाळते शक्यतो. आणि 2 दिवसासाठी, एक दिवस जायचं, दुसऱ्या दिवशी राहायचं, तिसऱ्या दिवशी पुन्हा निघून यायचं, हे माझं रुटीन असतं है ना. तर हा बघा टायगर आहे ना. टायगर तुला गावी नाही नेलं मम्मानी? नाही नेलं आता नको, बाहेर नको. तर मित्रांनो वेळ आहे संध्याकाळची आणि मी तुम्हाला आता ना आपलं हे घर आहे ना वरचं ते दाखवते. काल आहे ना या घरामध्ये थोडंसं आम्ही आहे ना रिनोव्हेट केलं आहे थोडंसं. म्हणजे काय केलं ते तुम्हाला दाखवते. कारण ना रात्र खूप झाली, 10 वाजले आणि सकाळी पण मी या रूममध्ये 9:45 वाजता आली साफसफाई करायला. तर 9:45 वाजल्यापासून ते मी इथं 1:45 वाजेपर्यंत होती. 9:45 नाही, सॉरी 11:45 वाजल्यापासून. सॉरी या, थोडं शब्दात चुकी झाली. तर हे बघा आता तुम्हाला दाखवते. ही आपली बाल्कनी होती. इथून आपला इथं बेड होता, ठीक आहे. सुमितची गादी होती इथं. तर ती गादी आता फायनली मी या बेड आहे ना या कोपऱ्यामध्ये लावला आहे. आणि इथं हा पंखा लावला बघा. तो पंखा आपला इथं होता, ठीक आहे. ही लाईट नव्हती, ह्याच्या मधोमध होता. तर इथं आहे ना ही लाईट लावली आणि इथं एक लाईट होती. ही जी लाईट आहे ना ती इथं होती, तर इथून काढली ती इथं होल मारून लावली. तर हे असं सगळं डेकोरेशन काल मी करत होती. हे बघा हे ना किती छान वाटतं. आणि हे बघा टायगरचा मॅट आहे ना ते इथं टाकलं आहे. खाली टायगर या मॅटवर बसत नाही म्हणून म्हणलं इथं राहू दे, इथं छान वाटतंय. तर या बाजूने बघा तुम्ही आता, है ना किती छान आणि सुंदर दिसतंय ना. बेड पण एक कोपऱ्याला, हे मॅटसुद्धा, हा दरवाजा इथं आणि हे असं. शिवाय ही बाल्कनी आहे ना, बाल्कनीमध्ये एक कबूतर आहे ना, म्हणजे आपलं कबूतर नाही बरं का, जे रानटी असतात ना या कबुतरांच्या नादानी लागून ते कबूतर पण येतं. पण आज नाही आलं आहे बघा. या लाईटीवर येऊन बसायचा आणि इथं बसून आहे ना त्यांनी एवढी घाण केलेली ना. इथं जवळजवळ ना गाईचं शेण कसं असतं एवढं असं या आकाराचं, असं एक असं म्हणजे मोठं, त्या आकाराचं त्याने असं शेणासारखं त्याने थरावर थर असं जमा करून ठेवलेला इथं बरं का. एवढ्या गॅलरीमध्ये सकाळ रात्री बघितली ना पाय ठेवत नव्हतं. आणि पावसामुळे ना इथं सगळी शेवाळी झालेली सगळी. कारण ते हे पाणी आहे ना मिस्त्री लोकांनी काय केलं, काम आहे ना करताना व्यवस्थित केलं नाही. तर हे सगळं पाण्याचा स्लोप ना इकडे आतल्या बाजूला आलेलं आहे. ह्या इकडे पाण्याचा होल दिला आहे त्या बाजूला, ते बघा त्या तिकडं कोपऱ्यात आहे बरं का. तर तिथून पाणी जात नाही असं झालेलं. तर एवढे घाण होती ना, अक्षरशः सकाळी पाईप लावला आणि हे सगळं पहिले धुवून घेतलं. इथे बाथरूम आहे सुमितचा म्हणजे आमचा पण बरं का, पण सुमित असते जास्त रूममध्ये म्हणून सुमितचा बोलते मी. तर हे बघा टॉयलेट अटॅच बाथरूम आहे आपलं, हे आहे ना. हे खिडक्या राहिलेल्या आहेत प्रत्येकाच्या लावायच्या, प्रत्येक रूमच्या राहिल्यात. हे बघा इथं पण गिझरचा पॉईंट वगैरे मी देऊन ठेवलं आहे मस्त. तर ह्या बाथरूममध्ये आहे ना एवढी घाण होती ना अक्षरशः मित्रांनो. इथं सुद्धा मी इतकं घासत बसली सकाळी पायपानी. अख्खं बाथरूमचं ते कमोड पूर्ण घासलं, स्वच्छ केलं, सगळं व्यवस्थित केलं. इतकी घाण. त्याच्यानंतर
त्याच्यानंतर मग हे रूम आली साफ करायला. हे बघा, त्यानंतर हे करून घेतलं, नाश्ता वगैरे जरास केला, बसली पण नाही 5 मिनटं बसली, त्यानंतर हे आली इकडं सगळं साफसफाई करायला असं. नंतर मग हा बेड व्यवस्थित केला. म्हटलं आता हा मुलगा इथं झोपन, तर इथं हे नव्हतं ना, म्हणून तो समीरच्या रूममध्ये झोपायचा खाली त्याच्या बेडरूममध्ये, मग जागा होत नव्हती. आता हा एवढा मोठा रूम आहे, या बेडवरती 2 जण आरामात झोपतील. पण त्या पंख्यामुळे, हा पंखा होता इथं ना झोपायला, तिथं हवा नव्हती लागत. मग तो काय करायचा, ही गादी उचलायचा आणि इथं टाकायचा आणि इथं झोपायचा. आणि मग सकाळची ते काही उचलायचं नाही. तो 1 नंबरचा आळशी मुलगा आहे तो सुमित आमचा, अजिबात काही कामाला हात लावत नाही. शेवटी म्हटलं जाऊ दे, तर ही एवढी लादी आहे ना, ही पण लादी पुसायला मागत नाही. कधीतरी बोललं तर वर्षा 6 महिन्यातून धुवत असेल, पुसत असेल असं. तर चला मित्रांनो, आता कबूतर पण आला नाही. मी त्या कबूतरची सुद्धा आहे ना तिथं आहे ना, हे बघा अशी आयडिया केले. सकाळी इथं आहे ना टेबल लावला आणि हे बघा इथं असं थोडंसं पुट्टे वगैरे लावून ठेवले. तो या लाईटीवर येऊन बसायचा ना, म्हणून ना तिथून ना असं केलं. म्हणलं जाऊ दे चल, आता तू येणार नाही. आणि ती त्याने तो बल्बसुद्धा खाली पाडला होता असं. तर हवा एकदम मस्त सुटलेली आहे बघा, गार गार. असे स्वच्छ असलं ना की मला बरं वाटतं. इतकं घाण कर. आणि हे बघा, ही लाईट जी लावली ना ती कलरमध्ये आहे बरं का. हे बघा इथं हे बटन आहे ना, हा बटन असा दाबला आणि पुन्हा चालू केलं की दुसरा कलर येतो. हा बघा आहे ना, परत बंद केला, परत तिसरा कलर, चौथा कलर, असं आहे कलरमध्ये आहे बघा आहे ना. आणि ही लाईट लावल्यामुळं काय झालं, ह्या घराला थोडीशी अजून उजेड आला. नाही त्या 4 लाईटमध्ये ना हा पॅसेज आहे ना कवर होत नव्हता. आता ही लाईट लावली त्यामुळे काय झालं, सगळं कवर झालं आणि जरा उजेड आला या घरात. आता इथं पण व्हिडिओ बनवायला जरा चांगलं वाटेल मला, कारण टायगरला म्हणजे ना आपल्या व्हिडिओमध्ये उजेड नव्हतं जास्त येत आहे ना, त्यामुळे हे व्हायचं असं. तर चला मित्रांनो, आता खाली जाते. चल टायगर चल, जायचं आहे. कुठं जाऊया पण, टॅलेश्वर. हां चला चला मित्रांनो, हा बघा, हां हां येते. चला 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 चला, हां चल. आम्ही येऊ का, हे टायगर येऊ? हां बरं चला, सगळे येऊ. हां ए सगळ्यांनी चला ग, सगळ्यांनी चला बरं का. हा टायगर, तू घर दाखवणार आम्हाला, दीदीला दाखवणार, हा चला 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 चला. तर मित्रांनो, तुम्हाला आज सरप्राईज आहे सगळ्यांना. टेरेसवरती गेल्यावरती सांगते काय सरप्राईज आहे ती. खूप दिवसापासून सगळ्यांची इच्छा होती की काय काय सारख्या कमेंट चालू होत्या ना, तर मी तुम्हाला सांगते आता सरप्राईज काय आहे. हे माझ्या बाबलेला ओरडतो, सोड सोड सोड. चला पहिले, आता आपण पहिले हे बघा कबूतर सोडतोय. सुजल कसं सोडतोय बघूया. हे बाबा काय रे, ए आम्हाला दे ना उडवायला, उडवलं की उडाल. हे तागोली, हे बघ, हे बाबली, हे बघ याला उडवू का. टायगर खूप मजा येते. गेले सगळं काढणार. 13 एक सोबत पण ते येतील का, ते रिटर्न कुठे गेले, रिटर्न येतात सगळे. हिला पकडू, टायगर हे बघ दादा माझ्याकडे बघ. सगळ्यांनी बर का, पेपर येते. येडी आले बघ, येडी खाईल. आंधळ पांगळ काय करतात. हे थांब, अरे ती जोडी कुठे, ती व्हाईट वाली फेदर्स वाली. अरे ते आहे, ते पायाला घुंगरू आहेत ना, ती फेवरेट आहे, छान आहे. मजा ना दादा, तिकडे जाऊन बसले काय ते काढ. बापरे ऊन तापते. अरे येड्या काय कर असं कर. ती व्हाईट वाली ती आहे ना, ती गेली, ती बघ, ती आहे ना.
ए ती उडता उडता तिरशी गेली चल ती कोणाच्या अंगावर पडली मग टायगर तू तोंडाला लागलं ना सगळे पिसा थांब ती जड झाली. शंपा हे का तोडलं? जड झाली काय ते टॉयलेट होतं ते तोडलं. तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना प्रश्न होता ना की अश्विनी कुठं आहे तर मी तुम्हाला दाखवते. ही बघा ही वॉन्टेड आलेली आहे. ही बघा ही वॉन्टेड होती. त्या दिवशीच एक कमेंट आलेली की अश्विनी कुठं आहे ती दिसत नाही व्हिडिओमध्ये. आज आलेली आहे ती तर म्हटलं चला दाखवूया. तर असं हे बघा टायगर कुठं गेली कबू कुठं गेले आपले कबू कुठं गेले गेले उलून लय हवा लागते ना हे ना. तो तुला सुंदर आहे तुला कसा काय दिसला तो कबूतर कधी दिसला मसकाली तेव्हा आले ते बघ तेव्हा ते दोघं तेव्हा सोबतच आलेत ते बघ खायला येत आहे ते पाणी दे तुझे त्यांना हा ते करणार आहेत तुम्हाला 6 नंबरवाले सगळ्यांना. पाणी प्यायचं असेल टायगर हा टायगर त्यांना हे करत नाही. तर तुम्हाला मी म्हटलेलं ना सरप्राईज हेच होती की अश्विनी आलेली आहे आणि हेच तुम्हाला सांगायचं होतं असं. तर चला मित्रांनो आता जाते खाली.